विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। महारीन तू पाटलाची सून होणार का म्हणून घरी बोलावून पाजलं विष। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। रात्रभर झोपलो नाही घटना एवढी गंभीर आहे की झोप उडून गेली असे दीपक केदार भाऊक होऊन म्हणाले। बौद्ध मुलीचे विष पाजून हत्याकांड घडल्याची घटना महाळशी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे घडली आहे। रमाईच्या लेकीला हळहळ करून मारून टाकले आहे। वडील सांगता सांगता रडायला लागले। 19 वर्षीय दीक्षा आणि 24 वर्षीय आरोपी सचिन रामेश्वर बर्डे यांचं प्रेम होतं। गेली 3 वर्ष तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या शरीराचा भोग घेत होता, बलात्कार करत होता। दीक्षा निरागस बौद्ध कुटुंबातील, तिने त्याच्यावर विश्वास ठेवला। जेव्हा वडिलांना कळले तेव्हा वडिलांनी तिला सतर्क केलं। हे लोक फसवत असतात, आपण गरीब आहोत हे स्वतःला पाटील समजतात, त्यांना जातीचा माज आहे, आपल्यासोबत धोका होईल। 11 जुलैला वडील शेतात गेले असता मुलगी एकटी घरी होती। तिचा लहान भाऊ घरी होता। आरोपी तिला घरी घेऊन गेला। घरी तिच्यासोबत थंड डोक्याने घडवलेला प्लॅन अंमलात आणला गेला। वडील सांगतात की तिला 3 महिने गेलेत। त्यांनी तिला पाण्यात एक दवा दिली आहे, त्याने तुझा गर्भपात होईल, आपण काही दिवसात लग्न करू असे त्यांनी तिला गोड बोलून फसवले। तिने प्रेमापोटी विश्वासाने ती पिले। तिला चक्कर येऊ लागले। मुलीच्या घरी गजानन देवकर नामक इसम मुलीच्या वडिलांना बोलवायला आला। वडिलांनी मुलीच्या घरी धाव घेतली। मुलगी बोलत होती। तिने स्पष्ट सांगितले की यांनी काहीतरी पाण्यात पाजले। घाबरलेल्या वडिलांनी मुलीला वाचवण्यासाठी तिला दवाखान्यात हलवलं। रस्त्यात त्यांना गाडी आडवी लावून आरोपी सचिन बर्डेचे वडील रामेश्वर बर्डे यांनी मुलीच्या वडिलांना धमकी दिली की तुझ्या मुलीला समजावून सांग, ही महारीन तुझी मुलगी पाटलाची सून करून घेऊ का? आता वाचली तर सोडणार नाही अशी धमकी सुद्धा दिली। वडील घाबरलेले। मुलीची अवस्था बिकट होत चाललेली। त्यांनी तिला रिसोडला आणलं, खाजगी दवाखान्यात दाखल केले। रिसोडचा डॉक्टर शिंदे हॉस्पिटल हा सुद्धा आरोपीच्या जवळचा निघाला। मुलीला ॲडमिट केले तेवढ्यात पाठीमागून आरोपीचे नातेवाईक 8 ते 10 जण त्या हॉस्पिटलमध्ये आले। ते त्या दवाखान्यात थांबले। रात्री 2 वाजता ऑक्सिजन काढून घेतले। यावर मुलीच्या वडिलांनी विचारले सुद्धा, पण डॉक्टर उडवाउडवी करत होता। मी डॉक्टर आहे की तुम्ही, असं म्हणून त्यांना गप्प करायचा। आज आमच्या पाहुण्यामुळे मी रात्री 2 पर्यंत थांबलो असंही तो बोलला। रात्रभर काहीच केलं नाही। सकाळी मुलीचे आई वडिलांना मुलगी सिरियस होताना दिसली आणि ते डॉक्टर शिंदेच्या पाया पडले। मुलीचे आई वडील गयावया करत होते। डॉक्टर काहीतरी करा म्हणत होते। डॉक्टर म्हटला, मुलीला घेऊन जा, कुठेही न्या, येथे काही होणार नाही। ओझोन हॉस्पिटलला पोरगी नेली। तिथे डॉक्टर म्हटले मुलगी गेलेली आहे। पोलीस आले, पंचनामा केला, सरकारी दवाखान्यात बॉडी नेली। तिथेही प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न झाला। मुलीने विष पिले अशी नोंद करण्याचा प्रयत्न झाला। जेव्हा कुटुंबाने आक्षेप घेतला तेव्हा तिला विष पाजले लिहिले गेले। बॉडी घेऊन वडील पोलीस स्टेशनला गेले। आरोपींवर कार्यवाहीची मागणी केली। पोलीस स्टेशनला पाटील नामक मॅडम होत्या। त्यांनी गोड बोलून मुलीच्या वडिलांची समजूत काढली। मी शब्द देते, तुम्ही बॉडी घेऊन जा। आधीच तिचे खूप हाल झालेत, आता मेल्यावर पण हाल करणार का, असे भावनिक बोलून प्रेत अंत्यविधी करायला लावला। पुन्हा पीडितांना नीट सहयोग त्यांनी केला नाही, वेळ मारून नेली। गोरेगाव तालुका सेनगाव पोलीस स्टेशन येथील हे प्रकरण आहे। 4 आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट 306 अंतर्गत कार्यवाही झाली। 2 आरोपींना अटक केले तर 2 आरोपी फरार दाखवले आहेत। वडील सांगता सांगता अनेक वेळा रडत होते। 3 वर्ष मुलीचा वापर केला आणि लग्नाच्या वेळेला ती महार असल्याचे जाणवले। ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा निषेध करत असून हे प्रकरण अतिशय गंभीर, संतापजनक आहे। जातीमुळे ही हत्या झालेली आहे। अतिशय थंड डोक्याने क्रूरपणे हे हत्याकांड घडवलेले आहे।
पैसा, नातेवाईक, राजकीय ताकद वापरून हे प्रकरण दडपवण्याचा खोडसाळपणा केलेला आहे। या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। खुनाचा 302चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। शिंदे हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। डॉक्टर शिंदे आरोपीचा नातेवाईक असल्याचे पीडित सांगत होते। अशा प्रकरणात तात्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचे असताना 15 तास का लावले? हॉस्पिटलमध्ये आलेले त्या आरोपीचे नातेवाईकांची चौकशी झाली पाहिजे। ती जिवंत राहिली असती तर जबाब दिला असता आणि पुरावा मिळाला असता, म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये तिला संपवले का याचाही तपास झाला पाहिजे। मुलगी 3 महिन्यांची प्रेग्नेंट असल्याचे समजते, त्यासाठी तात्काळ पोस्टमॉर्टम रिपोर्ट यावा आणि 376 सुद्धा दाखल करावी। या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर 302 अंतर्गत कार्यवाही करावी। तात्काळ जर कार्यवाही न केल्यास हिंगोलीसहित राज्यभर मोर्चा काढून उत्तर दिले जाईल। पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना करीत आहे। विश्व 24 न्यूज प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।